सोलापूर महानगरपालिकेच्या 249 रोजंदारी व बदली सेवक लवकरच कायम होणार। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग उपसचिव अनिरुद्ध जेवळकर यांची शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी विशेष तातडीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या 249 कर्मचाऱ्यांचा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी येत आहे। मी सन्माननीय आयुक्त साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र पवार साहेब यांना स्वतः ही फाईल घेऊन जाऊन जे मंत्रालयामधले संबंधित अधिकारी आहेत जवळकर साहेब यांना भेटून हा विषय क्लिअर करण्याच्या संदर्भातले या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आज तशा पद्धतीनं पूर्ण तयारीनिशी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उद्या खास मंत्रालयामध्ये या विभागाचे जे अधिकारी आहेत श्री जवळकर साहेब यांना भेटून हे जे ब्रीफिंग करण्यासाठी की हा विषय कशा पद्धतीनं ही का बरं गरजेचं आहे तातडीनं मंजूर करणं, ह्यासाठी अतिशय तातडीचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासनानं या ठिकाणी पाठवल्याबद्दल मी सर्व कामगारांच्या वतीनं आणि या कामासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमामा भरणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आणि विविध पक्षाचे या ठिकाणी आमदार असतील, खासदार असतील, यांनी सर्वांनीच या ठिकाणी प्रस्ताव आणि या कर्मचाऱ्याचा विषय या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। लवकरात लवकर या कर्मचाऱ्याला कायम करण्याचा प्रस्ताव आणि शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त होईल हीच आपल्या माध्यमातून सांगत आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आयुक्तांनी जातीने लक्ष घातले। त्याचप्रमाणे विविध कामगार संघटना, आमदार, खासदार आदीच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे। त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे।